आणि यानंतर एक महत्त्वाची मोठी बातमी। मुंबईमध्ये महापौर पदाच्या शर्यतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणास शह देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यामध्ये पडद्याआड चर्चा सुरू झाल्याचं समजतंय। महापौर निवडीवेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिंदे गटानं ठाकरेंचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू झाल्यामुळे त्याला उत्तर म्हणून हे पाऊल उचललं जातंय। मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या 12 नगरसेवकांना फोडण्याची तयारी सुरू केल्याचं वृत्त असून यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतरच पडद्यामागील हालचालींना मोठा वेग आलेला आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहे। सागर, पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी घडतायत? वास्तविकतेत एका बाजूला एकनाथ शिंदेकडनं दबाव वाढवला जातोय, त्यातच भाजपाने प्रत्युत्तर म्हणून शिंदेच्या ऐवजी ठाकरेंमधीलच काही नगरसेवकांशी थेट संपर्क सुरू केल्याची माहिती आता समोर येते। अर्थात शिवसेना, उबाटा आणि भाजप यांच्याकडनं याबाबत कोणताही दुजोरा दिला जात नाही या, पण कुठे ना कुठेतरी शिंदेच्या दबावाच्या नेहमीच्या राजकारणाला प्रत्युत्तर म्हणून भाजपाची ही खेळी असल्याचं म्हटलं जात आहे। भाजप ठाकरेंमधील संवाद हा पडद्यामागचा जो सुरू झालेला आहे तो एका बाजूला शिंदेवरचा दबाव वाढवणं, तर दुसरीकडे शिंदेची बार्गेनिंग पॉवर सुद्धा कमी करणं याचा एक हेतू म्हटला जातो। कुठे ना कुठेतरी शिंदेचं दरवेळेस दबावाचं राजकारण काढून पडद्यामागून दिल्लीत जाऊन जवळपास जास्त जागा मिळवणं किंवा पदं मिळवणं ही नेहमीची रणनीती दिसून येते। त्याला कदाचित प्रत्युत्तर म्हणून ही भाजपाची खेळी आहे की काय, अशी जोरदार चर्चा रंगू लागलेली आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।